पहिला सुपर डुपर सेमीफायनल, जिथे आपण जर पाहिलं की जो संघ या ठिकाणी जिंकणार आहे तो फायनलमध्ये निश्चित प्रवेश करणार आहे. मग या सामन्याचं महत्त्व असणार आहे. तब्बल 31,000 रुपयाचा हा सामना हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक आमचे क्रीडा रसिक या ठिकाणी जोडले गेलेले असणार आहेत. ते अर्थातच UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवर आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि या मैदानामध्ये जात असताना आमच्या सर्व तमाम क्रीडा रसिकांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण या स्पर्धेला निश्चितपणाने सर्वांनी भरभरून जे प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल. जाऊया मैदानामध्ये. माणिक ढोली आणि मैदानात नॉनस्ट्राईक गेंदला नितीन ढोली आणि पंकज भालेराव जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलंदाज डुबेरे स्ट्रायकर्स आणि गोलंदाजी मार्कवर योगेश कांगणे आपल्याला जय बजरंग क्रिकेट क्लब गोलंदाज या संघाकडनं मैदानामध्ये जे पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होणार आहे आणि पाहूया पहिला चेंडू. तिथे यष्टीरक्षक संगम सानप थोडीशी बातचीत मैदानामध्ये अजून करताना आपण पाहत आहोत. आज सुनील शेळके आणि शुभम तांबे हे जे पहिल्या सामन्यासाठी पंच मैदानात आहे. कारण आता शरद भाऊंनी सांगितलं होतं की मुसळगाव प्रीमियर लीग, कारण मी तिथं सुद्धा पाहिलं होतं. सुनील अण्णा शेळके यांनी भरवलेली ती क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथमच शुभम तांबेला तुम्ही जे टीममध्ये घेतलं होतं, एक संधी दिली होती. इथे पहा पहिला चेंडू होता. अगदी आपण पाहत आहोत की हलक्या हाताने चेंडूला नितीन ढोली या फलंदाजाने सन्मान दिला मैदानामध्ये आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव मात्र पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि इथे धावांचं खातं जे डुबेरे स्ट्रायकर्स या संघाने जे खोलताना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो की अगदी कमी वेळामध्ये ज्या प्रकारे या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं गेलं, त्यामध्ये या स्पर्धेच्या आयोजकांना धन्यवाद देणं तितकं गरजेचं आहे. फुलटाच बॉल होता. तिथे पंकज भालेराव पूर्णपणे मिस झालेला आहे. संगमच्या हातामध्ये गेलेला चेंडू. आणि खऱ्या अर्थानं या शेतकरी 11च्या माध्यमातून जर पाहिलं, गोविंद भाऊ पालवे यांनी या परिसरातील खेळाडूंसाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण केलं. एंट्री फी असेल, त्या ठिकाणी येण्या जाण्याचा खर्च असेल, ते खेळाडूंना देत गेले. आणि त्यामधून इथे सुद्धा आता आपण पाहतो की एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान लॉंग ऑफ मध्ये जाणारा चेंडू आहे. अगदी सीमारेषेजवळ आपण पाहणार आहोत. चेंडू रोखला गेला. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पंकजला मिळत आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीने डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ 3 धावांवर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मग त्यामध्ये आदेश मगर असेल, पंकज तांबे असेल, समाधान सोनवणे असेल, त्यानंतर शुभम तांबे आहे, विकी तांबे आहे, दीपक तांबे आहे. दरम्यान हा चेंडू पहा मिड विकेटमध्ये खेळला जाणार आहे. तिथे आपल्याला जरूर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक सिंगल या दरम्यान जी धावफलकावर येणार आहे. आणि एकूण हा धावफलक किशोर राऊत जे आपल्याला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात मैदानात, त्यांच्या दिशेला जाणारा हा चेंडू आपण पाहिला. आणि तिथे चेंडूवर आल्यानंतरला इथे एक धाव मात्र पूर्ण केली गेली. 4 धावा ज्या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. योगेश हा चेंडू पहा पूल केला गेलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहणार आहोत. ब्युटिफुल व एक टप्पा पार चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार 6. चार धावा पहिला चौकार जो आलेला आहे आपण येस ओके. त्यांचं म्हणणं आहे की चेंडू टाकताना, कारण पंच आहे ते आता एज ओढला तर आवाजाचे आणि त्यांच्यापर्यंत कानापर्यंत आवाज येत नाही. इथे हा चेंडू बघूया. मैदानामध्ये स्वतः योगेश चेंडूवर गेलेला आहे. निर्धाव प्रकारचा चेंडू या ठिकाणी असेल. षटक क्रमांक 1 या ठिकाणी आपण पाहतो संपले गेलेला आहे. पहिल्या षटकात बनवलेले आहेत त्या 8 धावा आणि अजूनही 5 षटक या ठिकाणी असणार आहेत. या 5 षटकामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारची परिस्थिती जी मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळेल. आणि या दुसऱ्या षटकासाठी आकाश अवॉर्डला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की मैदानामध्ये काय परिस्थिती असेल. की आज या दिवसातील इथे आपण पाहणार आहोत की गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा हा चॅम्पियन या ठिकाणी कोण ठरणार आहे. आम्हाला सुद्धा या
स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली यावर्षी, त्याबद्दल सर्व शेतकरी इलेव्हनचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. हा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र सॉरी, यस, बॅट्समन या ठिकाणी बाद असणार आहे. बॅटीचा एज आपण पाहतोय आणि या सरळ जाणारा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल दिवस म्हणले या गोष्टी राहणारच आहे, कारण मान्यवर येणार आहे, तुमचे बॉल टाकले जाणार आहेत, इकडून आम्हाला बोलायचं काम आहे, आम्ही आमचं काम करणार आहे, तुम्ही तुमचं काम करणार आहे. कारण हे आता जर थोड्या वेळात हेमंत आप्पा येणार आहे, तिथं चेंडू टाकणार आहे, आल्यानंतर आम्हाला बोलायचंच आहे तिथं. त्यामुळे तुम्ही खेळाडूंनी काही गोष्टी समजून घ्या. आता क्रिकेट किती मोठं आहे आम्हालाही चांगलं कळतं, तुम्हालाही समजतं. आठ धावपलका जोडल्या गेल्या. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. डुबेरी स्ट्रायकर संघगण मैदानामध्ये. गणेश वाजे बघा, या फलंदाजाने एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केलेला आहे. तसं काही नसेल तुमच्या बाबतीत बोलायचं नसेल तसं काही नाही, मी तेवढ्यापुरतं तेवढं सांगेन. उलटा आम्हाला तुम्ही आराम देताय. हां, काही कोणाचं नाव घ्यायचं नाही, काही नाही, चालू द्या म्हणायचं. इथे बघा, हा चांगला चेंडू आहे मैदानामध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो खेळला गेलेला आहे आणि तिथे एक धाव मात्र ती घेतली गेलेली आहे. कारण मी आज सकाळपासून खेळाडूंची नावं घेणं सुद्धा टाळतोय मैदानामध्ये. कोणाकडे चेंडू गेला, काय गेला हे मी दररोज सांगतो, पण आज टाळतोय मी पाटील साहेब. कारण काय राहतं, आपल्याला काही अडचण नाही, कमी बोलायचं तर कमी बोलू, काय मीटर तेवढा आहे तेवढा भेटणारच आहे. 9 धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. आपण दुसरं षटक आकाश आव्हाड यांना मैदानामध्ये पाहत आहोत. इथे बघा, बॅटीचा एज शॉर्ट थर्डमॅनमध्ये तिथे आपल्याला राजू भाबड जे पाहायला मिळतात मैदानामध्ये. तर राजू भाबड यांचं सुद्धा योगदान या सिन्नर तालुका क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक प्रचंड मोठं राहिलेलं आहे बघा. कारण जिथे क्रिकेटच्या स्पर्धा राहतात ना गाव वाईज, तिथे राजू भाबड यांची टीम मला सातत्याने पाहायला मिळत असते. आणि क्रिकेटच्या बाबतीमध्ये एक दर्दी व्यक्ती म्हणून सुद्धा जे राजू भाबड यांच्याकडे या तालुक्यामध्ये पाहिलं जात असतं. धावपलक 2 अंकामध्ये पोहोचलाय, 10 धावा. इथे बघा, हा पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न होता गणेश वाजेचा, अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू, तिथे एक सिंगल मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर एक सिंगल घेतली जाईल आणि हा धावपलक 11 धावांवर जो आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. या 11 धावा बनतायत. तिथे आपण पंकज भालेरावची एक महत्त्वाची विकेट मैदानामध्ये पाहिलेली आहे. हे दुसरं षटक आपण पॉवर प्लेमधील अंतिम षटक मैदानामध्ये पाहत आहोत. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट, अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षक जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहेत. 11 धावपलक आहे धावपलिकावर. तर पुढचा चेंडू आकाश आव्हाडचा मैदानामध्ये असणार आहे. हा चेंडू बघा, खेळण्याचा प्रयत्न केला फाईन लेग क्षेत्रात, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावपलक एका धावेने पुढे सरसावणार आहे, तो पोहोचला जाईल 12 धावांवर. 1 बाद 12 अशा प्रकारची सुरुवात आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं गेली 4 दिवसामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी 4 संघ बोलवले जायचे, त्यांच्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहायचा. शेवटच्या क्षणापर्यंत होणाऱ्या लढती आपण या ठिकाणी पाहिल्या. आणि ते दुसरी विकेट मैदानामध्ये गणेश वाजे ईस्टर्नच्या 2 बाद 11, सॉरी 12. रिव्ह्यू कसलाय एजचा, हाईटचा बघा, हाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलेला आहे.
या ठिकाणी आमचे प्रसाद पाटोळे उर्फ सोनी मामा एस ई आणि सन्मान्य डॉक्टर शिंदे त्यांच्या समेत या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या शेतकरी इलेव्हनच्या माध्यमातून त्या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. बॉल वाईट बॉल आहे तिथे. हिट विकेट आपण जे मैदानामध्ये पाहिलेले आहे. बॉल वाईट बॉल असेल आणि बघा अवंतर धाव एक मिळणार आहे. 13 धावा धावफलकावर जोडल्या जातील. मैदानामध्ये मोहसिन पठाण आपण मैदानात पाहत आहोत दाखल झालेले आहेत. इथे पहा मोहसिन पठाण हा चेंडू खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आहेत. तिथे मोहसिन पठाण मैदानामध्ये एका धावेने आपलं खातं या ठिकाणी खोलतील आणि आपण पाहणार आहोत 2 षटक जे संपले जाणार आहेत. 2 षटकानंतर 2 बाद 14 अशा प्रकारची धावसंख्या आपल्याला मैदानामध्ये डुबेरे स्ट्रायकर्स या संघाची मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अजून 4 षटक असतील. आता 38 सर्कल या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. आपण पाहणार आहोत इथे गोलंदाजी मार्कवर परत एकदा आपल्याला योगेश कांगणे जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जिथे योगेश कांगणे यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि मला वाटतं तिथे आपण नितीन ढोली यांचा एक चौकार पाहिलेला होता मैदानामध्ये. मोहसिन पठाण यांनी आपण पाहिलं होतं की पहिल्या दिवसामध्ये अगदी अष्टपैलू अशा प्रकारची कामगिरी केलेली होती. मग ठाणगाव संघाचा ज्या प्रकारे पराभव केला होता. इथे पहा चेंडू उडवला गेला. बहुत लंबा और जंबा स्ट्रोक 6 रन. सन्मान्य दिनकर बाळीबा तांबे सन्मान्य दिनकर बाळनाथ तांबे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद देतो त्यांना. षटकार आला. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. योगेश मात्र दूरवर राहील. शॉर्ट मिड विकेटमध्ये एक सिंगल मात्र घेतली जाईल. पहा मैदानात मोहसिन पठाण यांचा जो फटका आला आणि ह्या डावातील पहिल्या षटकाराची नोंद या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत. 21 धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाणार आहे मैदानामध्ये डुबेरे स्ट्रायकर्स या संघाची. त्यांनी पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं की ठाणगाव संघाचा पराभव केला होता. महेश डावरे ज्या टीममध्ये होते त्या टीमला त्यांनी 2दा परास्त केलं होतं. आणि अष्टपैलू अशा प्रकारची कामगिरी लगातार मॅन ऑफ द मॅच जे ठरले होते मोहसिन पठाण. इथे पहा नितीन ढोली मात्र अगदी सन्मान देत आहे चेंडूला. परंतु लॉंग ऑफ रिझनमध्ये एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 22 धावांवर आपण या ठिकाणी पाहत आहोत. तिसरी ओव्हर आहे. पहिला सुपर डुपर सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या सेमीफायनलमध्ये जरूर आपल्याला धावा ज्या पाहायला मिळतील. इथे पहा मोहसिन परत एकदा मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. तिथे चेंडू निर्धाव जाईल संगम सानपच्या हातामध्ये. कारण या सेमीफायनलमध्ये आपण पाहणार आहोत की एक एक चेंडू अत्यंत महत्त्वाचा जो आहे
कारण या महत्वाच्या चेंडूंमध्ये जय पराजय असतो. दरम्यान मिड विकेटला पहा, प्रयत्न अप्रतिम आहे तिथे आपण पाहत आहोत. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, मोहसिन पठाण पोहोच चुके है. 2 धावा. परंतु बघा, एक लाजवाब असा प्रयत्न मैदानामध्ये जो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धावा या ठिकाणी ज्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरसावला जाईल, तो पोहोचला जाईल. 24 धावांवर आपण मैदानात पाहत आहोत. इथे बघा, हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, संगम गेलेला आहे. चेंडूवर 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दरम्यान आपण पाहत आहोत बघा, मैदानाची पाहणी करताना गोविंद पालवे, त्यांच्यासमोर दिनकर बाळानाथ तांबे आणि भाऊसाहेब तांबे पाटील, पोलीस पाटील, जे मैदानाची पाहणी करतायत या ठिकाणी. की मैदान आणि बॅनर पहा, कारण रंगीबेरंगी हे मैदान आहे. पाहावं आणि पाहतच राहावं, अशा प्रकारचे मैदान आपण या ठिकाणी पाहत आहोत. 3 ओव्हर्स झालेले आहेत. 3 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर 24 धावा. धावफलकावर आपल्याला 25 धावा. त्या धावफलकावर या ठिकाणी 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये डुबेरे स्ट्रायकर्स या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, गोंदिया टेनिस प्रीमियर लीगवर विशेष असं प्रेम करणारे सन्मान्य दत्ताभाऊ खकाळे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. विशेष असं प्रेम. त्याचबरोबर सन्मान्य किशोरभाऊ मगर, त्यांच्या माध्यमातून आम्हाला बंगल्यावर राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दररोज छानसं जेवण यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला दररोज मिळतंय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला किटचं सौजन्य लाभलेलं आहे. असे सन्मान्य देवराम शेठ तांबे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आकाश आव्हाड षटक क्रमांक 4 घेऊन आलेला आहे मैदानामध्ये. हा चेंडू पहा, पूल केला गेलेला आहे. मिड विकेटमध्ये 1 धाव पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. फक्त 1 आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावफलक पोहोचला जाईल 26 धावांवर. तर 2 फलंदाज ज्यावेळेस बाद झाले त्यानंतर मोहसिन मैदानामध्ये गेले. मोहसिन यांच्या बॅटमधून काही चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. ते मनोज तांबे हे सुद्धा या स्पर्धेच्या आयोजन कमिटीत आहेत. इथे पहा, हा चांगला फटका असेल पाईन लेग क्षेत्रामध्ये. नितीन ढोलीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. तीस धावांवर आज पहा, जो प्रेक्षणीय लढत खऱ्या अर्थानं गोंदे गावाचं ज्यांनी 30 धावा, 25 होत्या किशोर, त्यांनी गोंदेगावचं क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव उज्ज्वल केलं. या क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठी मेहनत केली. हा पुढचा चेंडू जिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धाव मात्र जरूर घेतली जाईल आणि 1 धावेवर थांबावं लागणार आहे. आज ज्यांच्यामध्ये प्रेक्षणीय लढत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एव्हरग्रीन 11 मध्ये गोविंदजी पालवे, मुकुंद तांबे, शंकर तांबे, लक्ष्मण तांबे, संतोष तांबे, साजन साळवे, विजय तांबे, समाधान तांबे, अशोक तांबे, गुरु, मुकुंदजी सोनवणे, गणेशजी जायभावे, अशोक तांबे, योगेश तांबे हे जे आज आपल्याला एव्हरग्रीन 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे. जजमेंट 11 मध्ये शिवाजी तांबे, API, सुभाजी तांबे, दादा पवार, दत्तात्रय दातीर, संजय रणशेवरे, कशेश्वर जायभावे, गौतम सोनवणे, दीपक पालवे, देवराम तांबे, दीपक शेलार, संदीप साळवे, किशोर मगर, रामा सोनवणे हे आपण पाहणार आहोत. या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो त्यांना. इथे पहा, मोहसिन
चांगला फटका खेळताय, परंतु आपण मैदानात पाहत आहोत आकाश आव्हाड पहा, अगदी बॅकअपला योगेशला जावं लागते त्या ठिकाणी. दरम्यान एक सिंगल त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हा धावपलकावर जात असताना आपण पाहणार आहोत एक चांगली भागीदारी जी नितीन आणि मोसिन यांच्यामध्ये बनत असताना डुबेरे स्ट्रायकर संघाकडनं आपल्याला जी मैदानामध्ये पाहायला मिळते. आकाशचा पुढचा चेंडू मैदानात असेल, इथे पहा नितीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहे. चेंडू डॉट चाललेला आहे. अगदी त्या बाजूला आपण जर पाहिलं मैदानामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ एक क्षेत्ररक्षक आपणाला जरूर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ आहे, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर मैदानामध्ये आहे, शॉट थर्डमॅन आहे, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही ऑफ साईडची रचना होती. दरम्यान मिड विकेटमध्ये पहा क्षेत्ररक्षक अगदी वेगात येत आहेत. सरळपैकी संगमच्या हातामध्ये होणार आहे, तिथे एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने षटकाची समाप्ती या ठिकाणी होणार आहे. 33 धावा 4 षटकानंतर संपलेले आहेत. 33 धावा 4 षटकानंतर धावपलकावर ज्या पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी पाहत आहोत उर्वरित 2 षटक जे मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील थोडासा विचार विनिमय सर्व खेळाडू त्या ठिकाणी करतायत की षटक क्रमांक 5 साठी किशोर राऊतकडे जाणार की अजून कोणाचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे ते मात्र आपण पाहणार आहोत या षटक क्रमांक 5 साठी. आणि जरूर मैदानामध्ये विचार विनिमय पहिलाच झाला होता की षटक क्रमांक 5 मैदानामध्ये किशोर राऊत गोलंदाजी या ठिकाणी करतील. एकूण 4 षटक संपले गेलेले आहेत. 4 षटकानंतर धावपलकावर 33 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत आणि येणारे 12 चेंडू, या 12 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सिन्नर तालुक्याचं क्रिकेट येणाऱ्या दिवसामध्ये सोनांबे प्रीमियर लीग एक मोठी आणि भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी गणराज घोडे आणि चंद्रभान बोडके यांच्या माध्यमातून साकारली जाईल. सापडगाव प्रीमियर लीग, रमेश आव्हाड असेल, प्रकाश आव्हाड असेल, त्यांची सुद्धा एक मोठी लीग त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. परंतु आज गोंदिया टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतो की खेळाडूंना अगदी मालामाल करणार ही क्रिकेटची स्पर्धा. हा चेंडू पहा उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी थांबतायत त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक सिंगल मात्र बनवली गेली. धावपलक 34 धावांवर आपण मैदानामध्ये पाहत आहोत. अकरा चेंडूमध्ये नितीन ढोली 15 धावांवर आहे, तर मोहसिन पठाण जे मैदानामध्ये 8 चेंडूमध्ये 13 धावांवर मैदानात फलंदाजी करताना आपण त्यांना जे पाहत आहोत. हा चेंडू पहा बॅटीचा एज, अगदी यष्टीरक्षक संगम सानपच्या हातामध्ये झेल आणि मोहसिन पठाण यांची महत्वाची विकेट मैदानामध्ये. अंदर गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा क्रिकेटचा हा महासंग्राम. आज या महासंग्रामामध्ये चॅम्पियन कोण बनणार आहे, विजेता कोण बनणार आहे और आज की शाम किसके नाम रहेगी, ते बरेचसे प्रश्न आहेत. ते पाहण्यासाठी आपल्याला जरूर या ठिकाणी मैदानामध्ये थांबावं लागणार आहे. बघा माणिक ढोली अगदी पूल करताय, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडूवर झेल टिपतायत आणि विकेट मैदानामध्ये. संधी साधून
या ठिकाणी आलेले होते नागपूरवरून. शंकर भाऊ, आपली लवकरच भेट नागपूरमध्ये होणार आहे. आम्ही येत आहोत नागपूरमध्ये फेब्रुवारीमध्येच. आणि महाराष्ट्र पोलीस आहेत समाधान वारुंगसे, हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. पोलीस आहेत, परंतु क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत. इथे पहा, सुरेखरित्या चेंडू खेळलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अनिकेत पहा अगदी जंप मारून चेंडूला रोखत आहे, कारण मुळातच संघाचं नाव जय बजरंग बली आहे. आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावफलकावर 35 धावांवर पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 किशोर राऊत आपण पाहत आहोत, गोलंदाजी मार्कवर आहेत जय बजरंग क्रिकेट क्लब संघाकडनं. इथे पहावा, सुरेख फटका आहे. इथे मात्र पाहूया, नितीन ढोली यांच्या बॅटमधून आलेला षटकार की काय पंच फटका. नितीन थोडासा बरसला गेला. षटकार आलेला आहे, बराच वेळानंतर षटकार आला. परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक घेत आहे चेंडूवर वेगात. पहा, एक धाव जरूर बनवली जाईल. तिकडे मात्र नकार आलेला आहे समाधान यांना. एक धाव येणार आहे, धावफलक पोहोचला जाणार आहे. 42 धावांवर आपण पाहत आहोत डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ मैदानामध्ये. 5 षटकानंतर 42 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बाद 42 धावा आणि शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येणार आहे. बघूया कोण येणार आहे, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार आहे, किती धावा असतील, अनेक प्रश्न असणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत जिथे कुंदेवाडी लायन्स विरुद्ध देवपूर. बघा, या गावातील पोलीस पाटील सन्माननीय बाळासाहेबजी तांबे पाटील यांच्या वतीनं या षटकापुरतं ही मॅच पूर्ण याच्यामध्ये बघा बक्षीस आलेलं आहे तब्बल 500 रुपयाचं. लगातार 2 षटकार मारा आणि पोलीस पाटील सन्माननीय बाळासाहेब तांबे पाटील यांच्या वतीनं 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. तर बघा, पोलीस पाटलांच्या माध्यमातून बक्षीस लावण्यात आलेलं आहे. अनेक बक्षिस खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा उंचावली गेली या बक्षिसांमुळे. पहिली गोष्ट, किट पार्टनर असतील, स्पॉन्सर असतील, बक्षीसदाते असतील, यांनी तर या स्पर्धेला 4 चांद लावले, परंतु खऱ्या अर्थानं हे जे वैयक्तिक बक्षीस आहे त्यांनी मात्र या स्पर्धेला खेळाडूंना एक आनंद दिलेला आहे. व्हाईट बॉल मैदानामध्ये जाईल. गोलंदाज आलेले आहे शेवट षटकासाठी अनिकेत आव्हाड आपण पाहणार आहोत. बघा, आकाशचाच लहान बंधू आहे आकाश आव्हाडचा. इथे नितीन पहा, चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये गेलेला आहे. इथे पहा, हा चेंडू मात्र अगदी सुरेख फटका, पान लेग सीमा रेषा बाहेर, आरपार फरार, चौकार. सचिन समाधान यांनी मात्र चौकार मारलेला आहे. उलटा चेंडू उडवला गेला आणि ते पहा, चेंडू सीमा रेषा पार. गोंदे टेनिस प्रीमियर लीगचा दमदार षटकार. बघा, एक षटकार गेला अजून तर पोलीस पाटील सन्माननीय बाळासाहेब
तांबे पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जे बॅटर साठी असणार आहे, फलंदाज साठी असणार आहे. इथे समाधान बघूया मैदानामध्ये षटकार जाणार का, 500 रुपये खिशात जाणार का फलंदाजाच्या. अगदी पैसे जमा झालेले आहेत या ठिकाणी 500 रुपये. सन्मान्य पोलीस पाटील बाळासाहेब तांबे पाटील यांच्या वतीनं लगातार 2 षटकारासाठी आहे, 3 षटकारासाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आहेत. परंतु हा दुसरा षटकार जाणार का ते मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अनिकेत आव्हाड विरुद्ध केलेलं आक्रमण आणि ते पहा प्रयत्न होता चेंडू निर्धाव गेला मैदानामध्ये, ना तेरा ना मेरा अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली आहे. चेंडू डॉट गेला मैदानामध्ये, निर्धाव प्रकारचा चेंडू आपण पाहिलेला आहे. परंतु अजून काही चेंडू आहे तिथे समाधान यांच्या बॅटमधून काय बॅटिंग होणार आहे ते आपण पाहणार आहोत. परत एकदा पहा या चेंडू आणि काय नेम आणि संगम सानपची फेकी, इथे फलंदाज बाद झालेले आहे ते मात्र नितीन ढोली. संधी साधून ₹1100 आहे. योगेशजी सुरेश तांबे के के कंस्ट्रक्शन यांच्याकडनं सुद्धा ₹1100 विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी आहेत. इथे पहा चेंडू उडवला गेलेला आहे, पाहूया क्षेत्ररक्षक सूरज चेंडूवर झेल टिपला जाईल आणि आपण पाहूया इथे फलंदाज बाद झाला. सचिन डीजे बघा मैदानामध्ये इथे जर आपण पाहिल्या बघा 5 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 54 धावा आपल्या निर्धारित 6 षटकामध्ये या ठिकाणी बनवलेल्या आहेत. आपण पाहिलं की टॉस जिंकला होता जय बजरंग क्रिकेट क्लब यांनी हा टॉस जिंकला होता. गुणवंत संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं त्यांनी डुबेरे स्ट्रायकर्स या संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 6 षटकामध्ये 5 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये डुबेरे स्ट्रायकर्स संघाने 54 धावा बनवल्या आणि 55 धावांचं लक्ष्य या ठिकाणी विजयासाठी जय बजरंग क्रिकेट क्लब गुळवंज या संघाच्या समोर असणार आहे. आणि पाहूया या ठिकाणी ह्या धावा कशा प्रकारे बनतात किंवा नाही आहे आणि कोणता संघ या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करेल, पहिला संघ ठरेल ते अगदी आपण काही वेळात या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु या पहिल्या डावासाठी माझी या ठिकाणी वेळ संपलेली आहे आणि या दुसऱ्या डावासाठी पंच सुनील शेळके बघा या ठिकाणी बघा इथं प्रसिद्ध भाजीपाला व्यापारी सन्मान्य योगेशजी आव्हाड यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत असणार आहे. मैदानामध्ये पंच सुनील शेळके आणि शुभम तांबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जशी या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे आणि या दुसऱ्या डावासाठी आपल्या समोर या ठिकाणी जोडले जाणार आहे मनोजी बेलेकर सर. धन्यवाद.
नमस्कार. गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा आजचा हा दिवस क्रमांक शेवटचा फायनल डे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि या फायनल डेच्या निमित्ताने उपस्थित सर्वच अगदी रसिकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. फायनल डे मध्ये 4 संघ अगदी आपण पाहतोय जे पोहोचले गेलेले आहेत, जे आमने सामने लढताना पाहायला मिळणार आहे. परंतु मेगा फायनलला पोहोचणारे 2 संघ कोणते याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. बरेच जण हा एक विचार करतील की 4 संघांचा राहू द्या, एक्झिबिशन मॅच मध्ये माझा नंबर आहे की नाही. बरेच जण मित्रपरिवार भांडला असेल, अरे काय तू 11 खेळाडूंच्या यादीत माझं नाव नाही टाकलं. असं पण काही मित्रपरिवार असेल की जे आता पूर्णपणे तयारीमध्ये एक्झिबिशन मॅच आहेत ना. असं होतं आणि असं झालं पाहिजे. हे केव्हा होतं, ज्यावेळेस प्रेम असतो, अधिकार असतो, हक्क असतं आणि मग तिथे या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते. चौपन्न धावा या ठिकाणी ज्या बनवल्या गेलेल्या आहेत, 55 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले आपल्याला जे पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकासाठी मोहसिन याला आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला संगम आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला त्याच्या जोडीला किशोर याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या मैदानाच्या आतमध्ये आता 55 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे जो केला जाणार आहे. 6 षटकांची लढत आहे. सेमीफायनलचा पहिला सामना ओपन दी फ्रीची लढत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. करामत काय होणार आहे. मोहसिन इथे गोलंदाज मार्क करते. 36 चेंडू आणि 55 धावा. गोलंदाजीवरती तयार. कुळवंच वर्सेस डुबेर स्ट्रायकर्स. पहिला चेंडू स्विचीचा फडका चेंडू पोहोचला जाण डीप दरम्यानला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. अगदी सूर्यप्रकाशचा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि मला वाटतं संगम आज घरून येताना सेट होऊन आलाय की काय. पहिला चेंडू खेळलाय तोही स्विचीचा फटका आहे आणि चौकार खेळताना पाहायला मिळालाय. हा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना, हा कदाचित इथं ह्या 55 धावा आरामात पूर्ण करतो की काय हे आम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी आता संगम करामत काय करतो आपल्याला पाहायचंय. परत एकदा आपण पाहिलं फुल टच चेंडू होता, बॅट होती नाहीये, नो बॉल. बीमर चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि रिव्ह्यू घेतलाय मला वाटतं इथे फिल्डिंग टीम कडून. आणि पाहूया डिसिजन पेंडिंग आहे.
नो बॉल. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि रिव्ह्यू निश्चितप्रमाणे जो घेतला होता तो अनसक्सेसफुल ठरलाय. त्यामुळे इथून पुढे डुबेरेस टायगर्स टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. इथे चेंडू अगदी आपण पाहतो किशोरच्या बॅट मधून पोहोचलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर असेल आता 10 धावा. दोन्ही फलंदाज चौकाराने खातो खोलताना पाहायला मिळाले. अर्थात किशोरला 2 चेंडूचा सामना करावा लागला. इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न केला गेला होता, त्या दरम्यान अगदी आपण पाहतो झेल सुटला गेलाय. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकर धावसंख्या 11. त्यांच्याकडे खूप मोठं अपील या दरम्यान केले जाते आणि चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होते. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय इथे रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण आपल्याकडे रिव्ह्यू फक्त नो बॉल आणि व्हाईट बॉल यासाठीच आपण रिव्ह्यूचा वापर निश्चितप्रमाणे जो करत असतो. ऑनफिल्ड तिसऱ्या पंचाची मदत केव्हाही कधीही घेऊ शकतात. पण टीमसाठी फक्त 2च गोष्टींसाठी आपण रिव्ह्यू जो दिला गेलेला आहे. इथं आपण पाहतोय निर्धार चेंडू आलाय. धाबा धावा संख्या स्थिर आहे. 11 धावा आपल्याला ज्या पाहण्या बघत आहेत. तयार चेंडू या दरम्यान आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू येतोय निर्धाव परत एकदा आणि धापलक स्थिर असेल. धाबा धावसंख्या जी आहे ती 11 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिग विकेट, संगमची विकेट आली आहे, मोठी विकेट. आपण पाहिले की आपण त्या दिवशी सुद्धा एक वाक्य सांगितलं की हा जो फटका आहे ना, अगर ये लग गया बैट पे परफेक्ट तो खुद कर टीम को कर देता है आबाद. अगर गलती हो गई खुद भी बर्बाद और टीम भी बर्बाद. त्यामुळे इथे हा जो फटका आहे ना, हा फटका जितका फायद्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त तोट्याचा जो आपण पाहतो. आणि आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये इथे पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. माणिक ढोले आलाय, नवीन गोलंदाज. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे फुल टॉस चेंडू सी मार्चेच्या बाहेर 4 रन चौकार. टॉस आणि तिथे किशोरच्या बॅट मधून आलेला सुरे प्रकारचा चौकार. परत ओव्हरपेज चेंडू अगदी आपण पाहिला मिड ऑफला चेंडू खेळलाय. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे धाव येते आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल एकूण आत्ता 16 धावा
धापल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आकाश आव्हाड याला आपण पाहतोय. इथं अगदी आपण पाहतोय धापलकर धावसंख्या 1ने निश्चितप्रमाणे पुढे जाईल. 17 यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे हा चेंडू सुरेख, इथे चेंडू डॉट. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्ट पुल पॉवरफुल और सक्सेसफुल शेरन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. आपण पाहतोय इथे बक्षींची खैरात निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जी सातत्याने आहे. आमचे हिरमन शर्तामे यांच्या माध्यमातून सुद्धा खूप सारी बक्षीस आहेत. आणि या व्हाईट बॉल त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर धापलकर धावसंख्या 25 षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. त्याला पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 25-1 आड्याच्या मोबाईलला एक बक्षीस या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय दिनकर बाळानाथ तांबे साहेबांच्या माध्यमातून एक अनोखं बक्षीस आलेलं आहे. आज माजी उपसरपंच दिनकर तांबे यांनी कळवलेलं आहे की फायनल मॅरेथॉन मॅच ज्या खेळाडूला राहील त्यासाठी रोख प्राइज 500 रुपयाचं राहणार आहे. थँक्यू. रमेश शेठ बोला. स्ट्रायकर्स या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. मैं ऐसा एक बल्लेबाज है जो मैदान के अंदर जाने के बाद
छक्के और चौकों की बरसात करता है और पब्लिक की तरफ से बन जाता है शोर। बल्लेबाज का नाम है किशोर। जोरजोरात आवाज, मोठमोठे आवाज येत आहेत, त्याचं कारण आहे षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा किशोर मैदानाच्या आतमध्ये किशोर राऊत। परत एकदा जोरदार तर बॅट फिरवली, बॅटमध्ये चेंडू नाही, चेंडू आला निर्धाव, धापलक स्थिर आहे, धापलक धावा संख्या 31 आहे। अजूनही बनवायची 21 चेंडूमध्ये 24 धावा संख्यांचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे। गोलंदाज तयार। यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय उजवी टीच्या बराचसा बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंच सुनील शेळके यांचा। स्क्वेअर लेग अंपायर अगदी आपण पाहिले शुभम तांबे यांना या ठिकाणी आपण पाहतोय। खूप सारा मित्र परिवार आहे त्यांनी घेतलेलं कष्ट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी लाभलेले आपल्याला पाहायला मिळतात। गॅपमध्ये चेंडू कल्लाय, क्षेत्रक्षेत्रावर चेंडूवरती पोहोचतोय, क्षेत्ररक्षण करा, चेंडू सीमारच्या बाहेर, 4 रन, चौकार। परत इथं खुलबट डब्याचा चेंडू होता, परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाहीये। त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धाबाला कधी धावा संख्या जी आहे ती स्थिर आहे आणि टोटल स्कोर आहे 36 19 चेंडू 19 धावा। परत इथं खुलबट डब्याचा चेंडू जो टाकलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, 1 धावेल आणि 1 धावा संख्येनंतर इथे षटकाची होईल समाप्ती आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संपलं गेले ते 3ऱ्या क्रमांकाचं आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक टोटल स्कोर आहे 37 आणि आता उर्वरित 18 चेंडूत 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत। रस्त्यावरती ज्यांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत म्हणजे मैदान आणि आपला पलीकडचा जो हायवे त्याच्या मध्यभागी ज्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग केलेल्या आहेत त्यांना विनंती राहील आपल्या गाड्या आपण रस्त्याच्या मध्ये लावू नका, ही विनंती आहे। बाकीच्या गाडी चालकांसाठी जागा शिल्लक राहत नाहीये गाडी जाण्यासाठी। ओसीन आलाय गोलंदाज मार्कवरती, त्याचं या दरम्यान अगदी आपण पाहतोय जोरदार फटकेने जे स्वागत केलं किशोरने, त्या दरम्यान एक सिंगल आली, क्षेत्ररक्षण चांगलं आहे। शेवटचे 17 चेंडू आणि 17 धावा। किशोरची फलंदाजी भरलेली या दरम्यान अगदी आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करतोय किशोर आणि वैयक्तिक किशोरची कामगिरी 16 चेंडूमध्ये 34 धावा आहेत किशोरच्या। इथे चेंडू डॉट, निर्धाव चेंडू आलाय, आकाश बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाहीये, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय। परत एकदा आपण पाहतोय मोहसिन गोलंदाजीवरती तयार, क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला गेलाय। यावेळेस पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलाय, सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन। उर्वरित 15 चेंडू या म्हणजे बाकी राहिलेत आणि 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही इथे धावा ज्या बडवायच्या आहेत त्या 13। परत एकदा बिग हिट, परफेक्ट बॅटवरती मिडल, कॅमेरामन आमचे वाचले तिथे, त्यांच्या समोर अगदी आलेला हा खणखणीत षटकार, फटका असा मध्ये धावफलक वाढलाय, धावफलकार धावा संख्या अजूनही बनवायच्या आहेत त्या 7 धावा, 48 वरती धावफलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट, चेंडू आला निर्धाव, उर्वरित 13 चेंडू आणि 7 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे। 54 बनवल्या डुबेर स्ट्रायकर्स या संघाने, 55 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो चालू आहे। यावेळेस परत एकदा फुल टॉस, चेंडू मात्र मिड विकेट खूप दूरवरती पाठवलाय, षटकार, फटका
12 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची बाकी राहिलेली आहे. नवीन गोलंदाज मार्कवरती आलाय सचिन पडवळ. याला आपण या ठिकाणी पाहू. इथे 1 धाव, इथे क्षेत्ररक्षण खराब आणि इथे येतोय चौकार आणि आपल्या सर्व पहिल्यातील मेगा फायनल मध्ये पोहोचलेला पहिला संघ आहे गुळवंज. जय बजरंग स्पोर्ट्स गुळवंज संघाचं स्पेशली राजू सर आपलं मनापासून कौतुक. टीम मेगा फायनलला साजन साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी पहिल्या क्रमांकासाठी योगदान दिलेलं आहे. एव्हरग्रीन फ्रेंड सर्कल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साजन भाऊंच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ आणि भारतो मॅच